हाय सगळ्यांना नमस्कार. अहो उठा की. अगं हा आज सुट्टी असते माझी त्यामुळे बघा आता दुसरं सुट्टी. काय नाही हा. आज 15 दिवस सुट्टी नव्हती. सुट्टी नव्हती गेल्या रविवारी घेतलेली. ती परतच्या संध्याकाळी नव्हतं का 7:30ला कशाला? आणि ती गाडी भरायला काल पण सुट्टी नव्हती. किती व माझा अवघड आहे बघा सांगा की मला म्हणून सुख नाही, ह्यांना म्हणलं का लगेच सुट्टी आणि आम्हाला म्हणलं का नाही. बा किती अवघड आहे सांगा बरं. आम्हाला काय नाही तेव्हा सोपं आहे सगळं. कशाचा? तुला सुट्टी घ्यायचं म्हणजे घेत जाते तुझी. नाही बा, मला सुट्टी घ्यायला मी फक्त आजारी पडली तरच मी सुट्टी घेते, नाही तर मी सुट्टी मग मग काय हो का माझी कणिक फुटली इथली, त्यातनं पक्क्यानं बी निघला तर हे तर अजून तसंच राहिलाय. त्यांना म्हणलं जावं या पोरांकडनं गाडी घेऊन, तर ते म्हणते तर नक ग आता पोरग लागल महाग. उठून बोला की जरा, सारखं नसतं झोपायचं. उठून बसा की. उठून बसल्यावर जरा बरं वाटतं. मला जायचंय कामाला, मला वाटलंय कामाला चालल्याचं काय की म्हणून, पण तिकडला फोन आला त्यांना की आज सुट्टी आहे त्यांची. अयो काय घेतली सुट्टी घेतली, कसं काहीतरी झालं वाटतं यंदा काहीतरी आहे ना, त्याच्यामुळं कालची सुट्टी मी आजचं काम कालच करून ठेवलंय सुट्टी दिवशीच. तर मला दाखवायचं सुद्धा यांचा डाबा ते भरला होता, तर त्यांचं नियोजन बदलला असंच की. तर माझा एक खोकला एक राही नाही बघा, आता नुसतं कोरडा खोकला यायला लागलाय. तरी खारे बिरे सगळं बंद स्टॉप केलंय, आणि शेवाळ्या करायला तर काय मुहूर्त बी लागत नाही. हा मग काय उद्या मग अहो काय होतंय की उठलं का नाही, म्हणजे असं मी संध्याकाळचं आले उठते की बाबा मी आता लवकर उठेन आणि हे होतंय, पण नाही जागच येत नाही. संध्याकाळचं 12 तर वाजते झोपायला, 12 पण आणि 1 पण असं होतंय. त्याच्यामुळं सकाळचा डोळा उघडत नाही आणि नाही झोप झाली असं सहज हात लावला ते डोकंच गरम घ्यायला लागलं की एका खेच. सकाळची नाही झोप झाली का दिवसभर काम करू वाटत नाही, मग परत 9च्या पुढं तर दमच निघत नाही मला कसलाच. लय जीव आळसून जातोय, जांभळ्यावर जांभळ्या येतात ते असं सगळं बसलं टिकवत. मी म्हणलं झोपतायच काय की मग सासरवास आहे माझ्या म्हणजे बघा सासरवास आहे. कशा सासरवास आहे? झोपलं तर सारखं झोपूनच आहे, कामाला गेलं तर तुम्ही सुट्टीच घेताय. मग काय बघा तरी तुला आयतं ताट आहे, आयतं पाणी देतोय कवा कुठल्या टायमाला बघा आहे का आय तर ताट आहे म्हणतात, आय तर तुला सगळं देतोय. कवा कुठल्या टायमाला दिलं? संध्याकाळचं तेवढं बाय आणतात जेवायला, मी आलं का तिथनं आपलं तिथं बसते या. मला चुकलाच वाटते मी, म्हणजे कवा त्यांनी आयुष्यात मला नाही पहिल्यांदा म्हणजे हे केलं नाही, पण मला उशीर होतो यायला आणि ते डायरेक्ट पहिल्यांदा तिकडं किचन मध्ये जाते तर मी बसते येतच. ते म्हणतात बस आणतो मी का, तुम्ही काय ताटा बिट उचलता काय खर्च करत काय सगळ्यांनी म्हण ठेवतोय सकाळी मी रोज असते ती माझ्याकडे आहे बसायचं काम. काय ते किंवा खोटं किती म्हणजे त्याचा निम खरं आहे आणि निम खोटा आहे बरं काय खोटं आहे नेमकं तुमची गोष्ट? ते जेवलेलं ताट नाही उचलायचं ते खोटं आहे. मग तू जेवण केलं उचलून ठेवत नाही तुझं ताट एक फक्त शेवटचं राहतंय कारवानाचं डोबळं तेवढं तू आणून ठेवते, सगळं उचलून ठेवते. मोबाईल बघत असते तू बघा काय खोटं आहे? मी मोबाईल गिरबळ माझ्याकडे असते मोबाईल माझ्याकडे, पण मी त्यातनं माझ्याकडे 40% चार्जिंग असली तर हाय अशी तेवढीच, मला फक्त मी तेवढ्यातनं तेवढी सवड काढून मी एक तेवढा हिडीव सोडत असते बघा.
आणि तिथं वायफाय ते फास्ट असल्यामुळं लगेच व्हिडिओ पण जातोय. त्यामुळे माझं चार्जिंग पण उडत नाही. मोबाईल मला डाटा तर काय 5G झाला आहे, त्यामुळं तर काही विषयच नाही. तर फुल चार्जिंग केले तर मग काय तर 2 दिवसच जाते. आणि ही असल्यावर काय नाही मग. त्यांना म्हणत असते नाही आता मला मोबाईल मला नाही लागत, पण नको म्हणते तर काय करायचं, मला सवयच नाही मोबाईलची. कवा तरी बघायचं टाइमपास थोडा. कामावरला फोन आला, उचलते आधी. अचानकच फोन आला कामावरला की झालंय का नाही म्हणलं. म्हणलं इतक्या लवकर कसं आहे का ना, जायचं आपल्या इथनं 11-10 मिनिटं कमी असताना आहे ना. काल उशीर झाला तर ते मालक खवळ जरा, म्हणलं तुम्ही 11:15च्या पुढे येत आहे. घरचं करून मी बघून जावं लागतं. कसं सांगू तसं आता ना आपलं तुमचं असतं त्या म्हणजे ह्या वर्षी असं मला वाटतंय की आंबा लवकर आला आहे का नाही. आता उलट संप होत आला की आंब्याचं माहिती ना. मी तर किती दिवस झाला म्हणजे आंबा सुरुवात झाली का नाही तेव्हा म्हणलं होतं आमरस करायचा. केलता पण आमरस, पण मला खायलाच भेटला नाही. आमच्या भाऊजीनं त्यात पाणीच ओतलं नाही, पाणी नाही, हाय असंच पातेलं पालतं केलं. गावाकडं होतं तेव्हा, ज्यावेळेस मी सवास नाही घातलेलं तेव्हा, पुरी ज्यावेळेस घातल्या होत्या तेव्हा. आणि मला लई खरंच आंबा आवडतो, पण तसला काप्यू, कारण का आमचं वडील तसला एक काप्यू आंबा आणायचं. गोल नव काप्यू, हा आणि ते खायला पण मस्त लागते, ते भारी लागतंय तसलं. आज आणता का आंबा? आता तुम्ही कुठलं घर सोडून ते बसायचं नाही मग सुट्टी आहे कुठं फिरायचं काय नाही. तर काय नाही. अगं यांचा डब्बा ते भरला होता. खाऊन एवढ्यात परत ते मला म्हणलं नको हे करू. हे जे दाखवायची रेसिपी पण राहतायचा फोन आला झालं, त्यातून केलं. आणि तर चपाती ती भरले होते डब्यात, ते असे खाऊन टाकले. मग मीच काय करतात मला लई आवडते शापूची भाजी, गवार आणि अजून काय आणि दोडका. पण मला खाऊ देत नाही, दोडका पण खाऊ देत नाही तर गवार पण खाऊ देत नाही तर नको म्हणते तर वाटतं असते आहे ना. घेतच नाही, यांना आवडत नाही म्हणून आणत नाही तर. आणि केले तर मग एकला कर वाटत नाही, खा वाटत नाही, लेकरं पण खात नाही ते. बघू आता म्हणलं उरकायचं आहे. कसं व्हायचंय कसं व्हायचंय. अहो काल एक बहुत तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये मी दाखवते की मी काल कामाला चालले होते आणि एकतर उशीर झाला मला जायला तिकडं कामावर. तर ते गुरं अशी आडवी आली का ना, मला म्हणतात ते माझ्याकडेच बघत होते गुरं. आणि गुरं बघत होते, मला वाटायचं की बाबा मारते तेच गाय की. मग ती एक आलतं ते हे गाडीवर कोणतरी, मग त्यांना म्हणलं विचारलं की माझे तर ते एक बी बोललं नाही, 2 पण नाही, काहीच नाही. बघा म्हणलं आपल्या खेड्यात असेल तर म्हणलं विचारलं असतं की नाही मारत, बोलली तर असतं. आणि तर काय म्हणलं देवा. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते बघा. मी काल थोडासा व्हिडिओ काढलेला आहे तिथला कामाला जाताना कसं आले ते रात आहे असल्यावर काय राय गप्पा मारत ते जावं लागतंय होतंय. ते मी कधी येतात मग कधी नाही का नसतं गप्पा की लागतंय की ते खटा 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 खटा.
जरा कचऱ्याची गाडी आली पण कचराच लई होत नाही इथे तेवढा तेवढा टाकून काय कधी ते काय माहित नाही बघू काय तर म्हणले ते आज काय मला जमायचं नाही उद्या येते कारण का आजारी पडले ते वाटतं म्हणजे एक अर्धी लावती सलाईन म्हणजे त्यांचं मी काय माझं आज उशीर झाला त्याच्यामुळे मी काय फोनवर त्यांना बोललीच नाही सवड झाली तर बोलीन नाही सवड झाली तर नाही मग संध्याकाळी डायरेक्ट आले तर बरं होतं ना त्यांचं बी 3 दिवस झालं बोलले ते आता आता हे पुन्हा गाय आलं ते मारलं बिरलं तर कसं आहे आता पंचायत आता मी जसं आडवं झालं तसं ते आडवं घेतलं अगं बाया मारते ते गावी खरं नाही एक तर माझं अंग लट 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 कापतं आणि काहीतरी आता उद्याच आहे गेले तिकडं पूर्ण फंड पण आहे असं जाते